नमो बुद्धाय, जय भीम. बुद्ध शासन न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता भीमा कोरेगाव विजरण स्तंभ पेरणे फाटा या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपल्या सोबत आहेत भीमा कोरेगाव विजरण स्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय सर्जेराव भाऊ वाघमारे. खरं तर बरेच दिवसापासून हा विषय प्रलंबित राहिलेला आहे. वेळोवेळी उठाव करून सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. तर त्या प्रॉब्लेमसाठी आज सर्जेराव भाऊ उठाव करणार आहेत. तर प्रॉब्लेम कोणता आहे की विजरण स्तंभाचा जो सगळ्या साईडचे अँगल जे आहेत ते वेअर आउट झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी खाचा पडलेल्या आहेत, खडगे पडलेले आहेत. यासाठी सर्जेराव भाऊनी आंदोलन करतायत. तर 12 तारखेचं काय नियोजन आहे आणि कशा पद्धतीने आंदोलन करणार आहेत आपण सरळ सर्जेराव भाऊकडे जाणार आहोत. सर्जेराव भाऊ, जय भीम. आपण बरेच दिवसापासून या विजरण स्तंभाचा वेळोवेळी गव्हर्नमेंटकडे पाठपुरावा करत आहात की आंदोलन करत आहात की आता जो हा 12 तारखेचा आंदोलनाचा भाग आहे हा कशा पद्धतीने आपण करणार आहेत आणि नेमकं काय याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे? नमो बुद्धाय, जय भीम. मी सर्जेराव वाघमारे, अध्यक्ष कोरेगाव भीमा विजरण स्तंभ सेवा संघ. मागील 21 वर्षापासून तमाम महाराष्ट्रातील भीम सैनिकांना एकत्रित घेऊन या ठिकाणी 1 जानेवारी शौर्य दिनाचं नियोजन या ठिकाणी मी करत असतो आणि करत आहे. आज आपण जर पाहिलं तर पाठीमागे जो स्तंभ आहे या स्तंभाला 206 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत. तरी देखील या स्तंभाकडे, या जय स्तंभाकडे संपूर्ण प्रशासनाचं दुर्लक्ष आहे असं जेव्हा आम्हाला वाटू लागलं तेव्हा आम्ही हा निर्णय घेतला की मागील 9 ते 10 वर्षापासून माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील, ह्या राज्यातील विविध राजकर्ते असतील, यांना आम्ही आव्हान करतोय, यांना विनंती करतोय की हा जो स्तंभ आहे या स्तंभाची देखभाल, दुरुस्ती आणि या ठिकाणी विकास कामं आमचे जे महाराष्ट्रभरातील, देशभरातील भीमसैनिक या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतात, यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वारंवार या ठिकाणी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून देखील आजची जी परिस्थिती आहे ही अतिशय दयनीय आहे. आज जर आमचा भीमसैनिक, आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आल्या तर त्यांना पिण्यासाठी पाणी नाही किंवा शौचालयाची व्यवस्था नाही, निवासाची व्यवस्था नाही, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा इतिहासाचा फलक नाही. हा इतिहास काय आहे, कसा घडला याची संपूर्ण माहिती देखील या ठिकाणी दिली गेलेली नाहीये. म्हणून मी व माझे सहकारी कोरेगाव भीमा विजरण स्तंभ सेवा संघाच्या माध्यमातून सर्व फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या विचाराचे पक्ष संघटना यांना बरोबर घेऊन किंवा यांना आव्हान करून येणाऱ्या 12 तारखेला आम्ही एक आंदोलन केलेलं आहे. खरं तर ह्या आंदोलनाची रूपरेषा आम्ही 21 तारखेलाच ठरवली होती. 21 ऑगस्टला 2024ला ज्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये बंद पुकारला गेला होता, सुप्रीम कोर्टाने जो चुकीचा निर्णय दिला अबकडेचा वर्गीकरणाचा, त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही रास्ता रोको केला. रास्ता रोकोला शेकडो अनुयायी या ठिकाणी उपस्थित होते. या रास्ता रोको मध्ये आम्ही जयस्तंभाचे देखील विषय घेतले आणि या प्रशासनाला आम्ही एक अल्टिमेट दिला, एक वेळ दिली की आमच्या ह्या मागण्या 31 सप्टेंबर ऑगस्ट 2024 पर्यंत जर पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या 12 सप्टेंबर 2024ला आम्ही लॉंग मार्च काढणार आहोत. सर्व आंबेडकरी पक्ष संघटना, कोरेगाव भीमा विजरण स्तंभ सेवा संघ, सर्व भीमसैनिक या जयस्तंभाला मानवंदना देऊन 12 तारखेला दुपारी इथून मुंबईकडे पायी प्रस्थान करणार आहेत. आणि ज्यांनी ह्या जयस्तंभासाठी विकास निधी देतो, ज्यांनी या 1 तारखेला जी दंगल घडली होती किंवा भारत पंचायत गुन्हे दाखल झालेले आहेत आपल्या मुलांवर, त्यांचे गुन्हे मागे घेतो अशी जी आश्वासनं दिली होती, त्यांच्या घरावर, त्यांच्या बंगल्यावर जाऊन आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहीत आहे मित्रांनो, जयस्तंभाची अतिशय वाईट अवस्था आहे. जयस्तंभाला 12 वर्षापूर्वी जयस्तंभावर पावसाळ्यामध्ये वीज कोसळली होती आणि या वीज कोसळल्यानंतर वरचा भाग त्याचा ढासळला गेला होता. काही मिलिटरीच्या माध्यमातून तो भाग दुरुस्त जरी केला गेला तरी तो म्हणावा असा दुरुस्त झाला नाही आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी झिरपून इतरत्र पाणी स्तंभाच्या बाहेर निघू लागलंय. स्तंभ एका बाजूला त्याचं स्ट्रक्चर वाकडं झालेलं आहे, स्तंभ फुगू लागलेला आहे. कुठल्याही क्षणी दुर्घटना घडू शकते, हा एक प्रामुख्याने तिथे विषय आहे. दुसरा विषय असा आहे, 1 जानेवारी 2018ला या युद्धाला 200 वर्ष पूर्ण होत होते. आम्ही कोरेगाव भीमा विजरण स्तंभ सेवा संघाच्या माध्यमातून सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांना विनंती केली, त्यांना प्रवाहात घेतलं आणि या ठिकाणी 200 वर्षाचा जल्लोष आम्ही या ठिकाणी साजरा करणार होतो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब, महात्मा फुले, शाहू महाराज यांचे सर्वांचे पुतळे बसवले होते. खूप सारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सजावट केली होती या परिसराला. संपूर्ण जयस्तंभ पहिल्यांदाच आपण 200 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून संपूर्ण फुलांनी सजवला होता. परंतु काही समाजकंटकांनी त्या 1 जानेवारी 2018ला आपल्या आम्ही असा अंदाज ठरवला होता की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून, देशभरातून 50 लाख भीमानुयायी या ठिकाणी येतील आणि मानवंदना देतील. हीच गोष्ट समाजकंटकांना खटकली आणि त्यांनी आपल्या आलेल्या बांधवांवर 1 जानेवारी 2018ला सकाळी दगडफेक करायला सुरुवात केली. त्यांच्या गाड्या जाळण्यात आला आणि दंगलग्रस्त परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. थोडक्यात दंगल त्या ठिकाणी झाली. याच्यानंतर
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला संपूर्ण भारत बंदची हाक दिली. या भारत बंद मध्ये आणि 1 जानेवारी 2018 मध्ये ज्या आपल्या भीमसैनिकावर गुन्हे दाखल झालेत, असे कमीत कमी 30,000 भीमसैनिक या ठिकाणी आहेत. आज त्या मुलांचं शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतोय. आज त्या मुलांना नोकऱ्या लागल्या जात नाही. तर ते गुन्हे मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 2018लाच असा एक GR काढला होता. शिंदे समिती त्या ठिकाणी नेमली. शिंदे समितीच्या माध्यमातून चौकशी करून या सर्वांचे गुन्हे, गंभीर गुन्हे सोडले, कोणासारखे किंवा 307 सारखे, दरोड्यासारखे, तर बाकीचे सर्व गुन्हे मागे घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. शिंदे समिती तर स्थापन झाली, परंतु गुन्हे कुठलेही मागे घेतले गेले नाही. म्हणून आज आपल्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाला अडचणी येत आहेत, नोकऱ्या लागत नाही. हा एक आमचा प्रामुख्याने विषय आहे. तो सुद्धा गुन्हे तात्काळ मागे घेतले गेले पाहिजेत. 1 जानेवारी 2019ला ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं, या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून माननीय अजितदादा पवार यांची निवड झाली. पहिल्यांदाच अजितदादा पवार सकाळी 6 वाजता या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आले. त्यांच्याबरोबर त्यावेळेचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे होते, त्यांचं शिष्टमंडळ होतं. त्यांनी इथं येऊन मानवंदना दिल्यानंतर सर्व चॅनल समोर अशी घोषणा केली की या जयस्तंभाच्या विकासासाठी आम्ही 100 कोटी रुपये निधी देतो. या जयस्तंभाचा विकास करण्यासाठी आजूबाजूची जी खासगी जमीन आहे, ही जमीन आपण अधिग्रहण करू, जयस्तंभासाठी घेऊ आणि तिथं विकास सुरू करू. परंतु माहितीचा अधिकार ज्यावेळेस आम्ही टाकला, त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं 1 रुपया सुद्धा माननीय जिल्हाधिकारी पुणे किंवा समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे अजूनपर्यंत वर्ग करण्यात आलेला नाही. म्हणजे अजितदादांनी आपल्या दलित समाजाला किंवा आपल्या भीमसैनिकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आहे. हा एक विषय आहे. हा 100 कोटी निधी जो देण्यात आलेला आहे किंवा घोषणा केलेली आहे, हा निधी त्यांनी वाढवून दिला गेला पाहिजे. आणि ह्या जागेवर जरी कोर्टाची केस असली, ह्या परिसरात स्तंभाच्या प्रिमायसेस मध्ये जरी आपण काही करू शकलो नाही, तरी पण खासगी जमीन आपण या जयस्तंभाच्या विकास कामासाठी विकत घेऊ शकतो. तिथं कुठल्या प्रकारचा स्टे नाहीये. म्हणून तो निधी देखील या ठिकाणी तात्काळ दिला गेला पाहिजे. अजून एक मुद्दा आहे की जो बार्टीच्या माध्यमातून 1 जानेवारी शौर्य दिनी अंदाजे 10 कोटी रुपये खर्च केला जातो नियोजनासाठी, तो विद्यार्थ्यांचा फेलोशिपचा पैसा आहे, विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पैसा आहे. तो पैसा इथं खर्च न करता या ठिकाणी स्वतंत्र निधीची व्यवस्था झाली पाहिजे. पंढरपूरच्या धर्तीवर झाली पाहिजे, देऊच्या धर्तीवर झाली पाहिजे. या ठिकाणी कुंभमेळा असला तर हजारो कोटी रुपयाचा त्या ठिकाणी शासन खर्च करतं. तर या ठिकाणी देखील जयस्तंभाचा शौर्य दिनी या ठिकाणी स्वतंत्र निधीची व्यवस्था झाली पाहिजे. काळ्या पाटीचा एक विषय आहे. या ठिकाणी कुठलाही संबंध नसताना 1971ची काळी पाटी या ठिकाणी लावली गेलेली आहे. ही पाटी देखील काढली पाहिजे आणि मान सन्मानाने दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी बसवली पाहिजे. त्या सैनिकांचा देखील आम्ही आदर करतो, सन्मान करतो. त्यांची पाटी त्यांची व्यवस्थित ठिकाणी लावली गेली पाहिजे. ह्या जयस्तंभाचा इतिहास हा फार वेगळा आहे मित्रांनो. जयस्तंभाची जर दुर्घटना घडली तर मला आपल्याला ही गोष्ट सांगायची की ज्या पद्धतीने राम मंदिर आणि बाबरी मस्जिद हा वाद कोर्टात गेला होता, हा वाद कोर्टाने निर्णय देईपर्यंत चिघळत राहिला आणि तो वाद मिटल्यानंतर कोर्टाने निर्णय दिल्यावर राम मंदिर बांधण्यात आलं. राम मंदिर कधी बांधण्यात आलं की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं गव्हर्नमेंट आलं, ते लोक सरकारमध्ये बसले आणि त्यांनी तो निर्णय लावून घेतला. तर आपली परिस्थिती, आपल्या समाजाची परिस्थिती खूप दयनीय आहे. जर चुकून जर जयस्तंभाला कुठला धोका निर्माण झाला तर जयस्तंभावर या ठिकाणी दुरुस्ती होण्याची जी काही आकांक्षा आहे, जे काय आपल्याला वाटतं की तो कधी दुरुस्त होईल भविष्यात, तर या गोष्टी सगळ्या निष्फळ आहेत. म्हणून या मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी 12 तारखेचं आंदोलन केलेलं आहे. माझा एक शेवटचा मुद्दा असा असेल की हा जो जयस्तंभ असेल किंवा इथून 5 किलोमीटर वर असलेले छत्रपती संभाजी महाराजांचा समाधी स्थळ असेल, याचा उल्लेख प्रशासनाने पुणे दर्शन मध्ये समाविष्ट केलं पाहिजे. जेव्हा जेव्हा बाहेरून लोक पुणे दर्शनसाठी येतात तेव्हा तेव्हा पुणे दर्शन मध्ये जयस्तंभ आणि समाधी स्थळ याचा देखील समाविष्ट करण्यात यावा. माझ्या येणाऱ्या लाखो लोकांना या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि 1 जानेवारी रोजी जे काही लाखो लोक येतात त्यांच्या पार्किंगसाठी या ठिकाणी जे काही सरकारी जागा आहेत, गायरान आहेत, याच्यावर आरक्षण टाकण्यात यावं. असे आमचे प्रमुख मुद्दे घेऊन 12 सप्टेंबर 2024ला आम्ही महाराष्ट्रातील तमाम पक्ष, आंबेडकरी पक्ष, आंबेडकरी संघटना, जे भीमसैनिक आहेत की जे इथं 1 जानेवारीला येतात, त्यांना सर्वांना आवाहन केले, विनंती केली की आपण 12 सप्टेंबरला या ठिकाणी दुपारी 12 वाजता एकत्र जमायचंय. इथून आपण मानवंदना देऊन मुंबईच्या दिशेने आपण पायी निघणार आहोत. या पायी मोर्चामध्ये कायदेशीर मार्गाने आपण हा मोर्चा काढतोय, शांततेच्या मार्गाने मोर्चा काढतोय. मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांच्या बंगल्याबाहेर आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालू राहील. आणि ह्या आंदोलनादरम्यान जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज असतील, फुले शाहू आंबेडकर विचारांचे जेवढे पक्ष असतील, संघटना असतील, या सर्वांना मी आवाहन करतो, विनंती करतो की या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावं. नमो बुद्धाय, जय भीम.